4 वर्षापूर्वी लव्ह मॅरेज झालं. एक मुलगा देखील झाला. पण मनामध्ये जिथं प्रेमाची बहार वाढली पाहिजे होती तिथे संशयाचं वादळ उठलं आणि एका क्षणात सारं कुटुंब उघड्यावर पडलं. चारित्र्याच्या संशयातून अर्ध्या रात्री पत्नीची लोखंडी रॉडने निर्घृण हत्या केल्याची घटना सांगली जिल्ह्यातील विटा शहरामध्ये आज पहाटे घडली आहे. काजल अविनाश लोटके वय 25 राहणार विटा असे या विवाहितेचे नाव असून त्याचा पती अविनाश लोटके याने आज पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास तिची हत्या केल्याचं उघड झालं आहे. काजलची आईवडील हे मुंबईत राहतात, पण काजल ही लहानपणापासूनच तिच्या मावशीकडे म्हणजेच विट्यामध्ये राहत होती. मागील काही वर्षापासून तिचे आणि अविनाश लोटके यांच्यात प्रेमाचे सूत जुळले होते. तर अविनाश लोटके हा गॅस एजन्सीमध्ये सिलेंडर पोहोच करायचं काम करत होता. हे सगळं माहीत असताना देखील दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेऊन 4 वर्षापूर्वी लव्ह मॅरेज केलं आणि एका वर्षातच प्रेमाचा अंकुर फुलला आणि एका मुलाला तिनं जन्म दिला. इथपर्यंत अगदी एका चित्रपटातील लव्ह स्टोरीप्रमाणे चाललं होतं. मात्र मागील काही दिवसामध्ये या दोघात चारित्र्याच्या संशयाने जन्म घेतला होता. मग नेमकं अविनाशने कुठे काय पाहिले आणि कुठे दोघांचं खटकलं हे देवच जाणे. मात्र यातून नवरा बायकोमध्ये वारंवार वाद होऊ लागले. सोमवार हा दीपावलीसाठी घातवार ठरला. अष्टमीची यात्रा असल्याने मुलासह दोघेजण रात्री फिरून उशिरा घरी आले. घरी आल्यानंतर दोघांमध्ये चारित्र्याच्या संशयातून अचानक जोराचं भांडण सुरू झालं. हे भांडण काही केल्या लवकर मिटले नाही, तर ते वाढतच गेले आणि शब्दाला शब्द लागत एका ठिणगीने आगीचे रौद्र रूप धारण केलं. या प्रसंगी अविनाशने त्याला बेदम मारहाण देखील केली. मात्र तो एवढ्यावरच थांबला नाही, तर घरामध्ये त्याला एक लोखंडी रॉड सापडला आणि याच लोखंडी रॉडने त्याने काजलच्या डोक्यात एकामागे एक असे जोराचे प्रहार करून तिला जागीच रक्ताच्या थारोळ्यात पाडले. यानंतर त्याच्या लक्षात आले की घरात आपला 4 वर्षाचा मुलगा जागा झालाय आणि आपल्याला आता पोलीस अटक करणार. यासाठी त्याने पहाटे 2 वाजता त्याच्या मित्राकडे मुलाला घेऊन गेला आणि त्याला सांगितलं की काजल रात्री न सांगता कुठेतरी गेली आहे, हे माहीत नाही, त्याला शोधायचं आहे, मुलाला तुझ्याकडे राहू दे असे सांगून तो फरार झाला. मात्र पहाटेची 5 वाजले तरी अविनाश मुलाला घ्यायला आला नसल्याने तो अविनाशच्या घरी गेला. घरामध्ये काजल ही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून त्याने घर मालकाला बोलावून पोलीस ठाणे गाठले. घटनास्थळी पोलीस आले, मात्र नवरा अविनाश फरार झाला होता. खरं तर गरिबाचा का होईना लव्ह मॅरेज करून हा परिवार सुखात होता. मात्र केवळ संशयी प्रवृत्तीने एका मातेचा बळी गेलाय आणि 4 वर्षाचा चिमुकला यामुळं अनाथ बनला आहे.